भारताला मिळाले आणखी 4 रामसर स्थळ. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताला कोणते नवीन 4 रामसर स्थळे मिळाली, ती कोणत्या राज्यात आहे, त्याचबरोबर रामसर स्थळांबाबत परीक्षेत वारंवार विचारले जाणारे वन लाइनर प्रश्न जसे की भारतात किती रामसर स्थळे आहेत, भारतात सर्वात जास्त रामसर साईट कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्रात त्या किती आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अलीकडेच भारतातील आणखी 4 स्थळांना रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांना रामसर स्थळे म्हणजे काय किंवा पाणथळ जागा काय असतात, त्यांचे महत्त्व काय आहे, रामसर करार काय आहेत हे माहीत नाही, त्यांनी कृपया हा व्हिडिओ पहिल्यांदा बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य तामिळनाडू, थेरथंगल पक्षी अभयारण्य तामिळनाडू, खेचोपालरी पाणथळ प्रदेश सिक्कीम, उधवा किंवा उधवा तलाव झारखंड ही 4 रामसर स्थळे भारताला नव्याने मिळालेली आहेत. भारताने 4 नवीन रामसर स्थळे जोडली आहेत, त्यामुळे देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या 89 झाली आहे. याचबरोबर भारताने एक नवा इतिहास घडवला आहे. भारत आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे असलेला देश बनला आहे. याचबरोबर युनायटेड किंगडम 176, मेक्सिको 144 आणि यानंतर भारतात 89 रामसर स्थळे आहेत. त्यामुळे भारत रामसर स्थळांच्या यादीत जगात 3ऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. पहिल्यांदाच झारखंड आणि सिक्कीममधील पाणथळ स्थळांना रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये पाणथळ स्थळांवर वारंवार प्रश्न विचारले आहेत. ते पुढील प्रमाणे: भारतात किती रामसर स्थळे आहेत? फेब्रुवारी 2025 पर्यंत भारतात एकूण 89 रामसर साईट आहेत. भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे? फेब्रुवारी 2025 पर्यंत भारतात सर्वाधिक रामसर स्थळे तामिळनाडू या राज्यात आहे. तामिळनाडूमध्ये एकूण 20 रामसर साईट आहेत. महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत: लोणार सरोवर, नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी. जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस केव्हा असतो? जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्याला आपण वर्ल्ड वेटलँड डे म्हणूनही ओळखतो. इराणमधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन 4 रामसर स्थळे बघितली. चला त्यावर आधारित एक प्रश्न बघूया. अलीकडेच भारतातील 4 स्थळांना रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे. दिलेली रामसर स्थळे आणि त्यापैकी संबंधित राज्यांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय 1 उधवा तलाव झारखंड, पर्याय 2 खेचेओपालरी पाणथळ प्रदेश सिक्कीम, पर्याय 3 सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य तामिळनाडू, पर्याय 4 थेरथंगल पक्षी अभयारण्य कर्नाटक. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.